नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचं अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. बघा, जे विद्यार्थी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMU या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेले होते, अशा विद्यार्थ्यांकरिता वार्षिक परीक्षा 27 मेपासून सुरू होणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन होम असाइनमेंट अपलोड करणे अतिशय महत्त्वाचं आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन होम असाइनमेंट अपलोड करणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांना ॲब्सेंट दाखवण्यात येईल आणि त्यांचा निकाल हा त्या ठिकाणी ATKT फेल दाखवला जाईल. बघा, त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, होम असाइनमेंट अपलोड करण्यासाठी 5 मे 2026 ही शेवटची तारीख होती. आता या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेऊन अजून बरेच विद्यार्थी होम असाइनमेंट अपलोड केलेले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने होम असाइनमेंटची तारीख वाढवून दिलेली आहे. बघा, हे परिपत्रक आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी ऑनलाईन गृहपाठ अपलोड करिता मुदतवाढ. पत्र वाचतो बघा, व्यवस्थित लक्ष द्या. बघा मित्रांनो, वरील संदर्भीय पत्रान्वये विद्यार्थ्यांसाठी हस्तलिखित गृहपाठ होम असाइनमेंट हे ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या पोर्टलवर गृहपाठ सादर करण्यासाठी 5 मे 2026 ही मुदत देण्यात आलेली होती. तरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हित लक्षात घेऊन अजून बरेच विद्यार्थी असाइनमेंट अपलोड करण्यासाठी अपलोड केलेले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन या ठिकाणी तारीख वाढवून दिलेली आहे. बघा, नवीन तारीख किती आहे? विद्यार्थ्यांनी गृहपाठ अपलोड करणे अंतिम मुदत आहे 20 मे 2026. लक्षात ठेवा, 20 मे 2026 हे शेवटची तारीख असणार आहे. कशासाठी? ऑनलाईन गृहपाठ विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करण्यासाठी. आता गृहपाठ कसं अपलोड करायचं? त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यापीठाच्या पोर्टलवर असाइनमेंट अपलोड कसं करायचं त्याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. ते व्हिडिओ बघा आणि त्यानुसार प्रोसेस करा. लक्षात ठेवा, विद्यापीठाचं जे पोर्टल आहे होम असाइनमेंटचं, तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं जे आहे तारीख 20 मे 2026. ठीक आहे. बघा, या ठिकाणी जे विद्यार्थी, बघा महत्त्वाची माहिती आहे, वरील अंतिम दिनांकानंतर विद्यार्थ्यांना गृहपाठ अपलोड करण्यासाठी कुठलीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. लक्षात घ्या व्यवस्थित. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी दिलेल्या मुदतीमध्ये गृहपाठ अपलोड करणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांना त्या विषयामध्ये ॲब्सेंट दर्शवण्यात येईल आणि त्यास विद्यार्थी स्वतः जबाबदार राहतील, असं विद्यापीठाने स्पष्ट या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं असाइनमेंट अपलोड करण्याचं अजून बाकी आहे, काही कामानिमित्त असाइनमेंट अपलोड केले नसतील, तर त्या विद्यार्थ्यांनी ही सुवर्ण संधी लक्षात घेऊन 20 मेच्या आतमध्ये काय करायचं आहे? विद्यापीठाच्या पोर्टलवर असाइनमेंट अपलोड करायचे आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुक्त विद्यापीठाचं जे काही अपडेट असतील ते बघण्यासाठी आपल्या माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन अपडेट असतील मुक्त विद्यापीठाचे ते तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी बघायला मिळतील. ठीक आहे. चला तर मग आता आपण थांबूया. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसाठी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हां, अजून एक महत्त्वाचं, उन्हाळी परीक्षा जी आहे, ठीक आहे, वार्षिक परीक्षा ह्या विद्यापीठाच्या 27 मे 2026 पासून सुरुवात होणार आहेत. विद्यापीठाच्या पोर्टलवर टाइमटेबल पब्लिश झालेले आहेत, तुम्ही ते देखील बघू शकता. टाइमटेबल कसं बघायचं त्याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही ते बघून घ्या आणि त्याप्रमाणे परीक्षेला उपस्थित राहू शकता. ठीक आहे. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.